हॅलो नमस्ते, मी स्वाती स्वामी व्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर गेल्या व्हिडिओमध्ये मी बोललेलं की भावाच्या लग्नाचं जातीपूजनासाठी मी जाणार आहे। तर मी पोहोचल्यानंतर मी पटकन रेडी झाले, कारण एकतरी कस्टमरचं सगळं आवरून यायला मला थोडंसं वेळ झालं आणि मी पोचायच्या आधीच तिथे सगळं जातीपूजनाची तयारी करून ठेवलेले आणि सगळेजण आलते, आत्ती मावशी काकू तेन सगळे आणि बहिणी देखील आलते, काकाची मुलगी मावशीची मुलगी वगैरे सगळेजण आलते आणि मला वाटते सगळे आजच आलते, सगळे आदल्या दिवशी वगैरे काही आले नव्हते। सगळ्यांना खूप गडबड होतं आणि जातीपूजनाला आम्हाला थोडंसं डेकोरेशन करायचं होतं, पण डेकोरेशनचा इथं काही जास्त उपयोग होणार नव्हता, कारण कसं आहे जातं फिरवलं जातं आणि तेव्हा जातं फिरवताना सगळे म्हणजे असं साईडनं वगैरे बसतात, त्यामुळे डेकोरेशन काही केलं नव्हतं। आणि जातीपूजनाचं जे काही आहे आमच्या काकूंनी खूप छान असं सगळं अरेंज केलं, जे काही पारंपरिक आहे असं सगळ्या गोष्टी काकूंनी केलं आणि जे शेवाय करायचं असतं, जाती फिरवणं वगैरे सगळं काही ठेवलेलं तयार करून। आणि खूप गावातले सगळे लेडीज जे आहेत सकाळी सगळेजण आवरून आलते आणि प्रत्येकजण खणाची साडी नेसलेले, इरकल साड्या वगैरे खूप छान वाटत होतं। आणि जेवढी गावातली लेडीज आलते त्या सगळ्यांना प्रत्येकांना हळदी कुंकू, हळद लावणं, ओटी भरणं असं सगळं चालू होतं आणि प्रत्येक म्हणजे आमचे जे काकू आत्ती मावशी सगळे जे आलते ना ते प्रत्येकजण कामात होते, प्रत्येकजण एक एक काम करत होते आणि आम्ही बहिणी मात्र बसून होतो, कारण की आम्हाला जातीपूजनासाठी सवाशीण म्हणून बसवलेले, त्यामुळे आम्ही काही हालचाल केलं नाही, फक्त बसून होतो, कारण पुढचं काही कार्यक्रमाचा जे आहे ते आम्हालाच आवरायचं आहे असं मला वाटतं। बघूया आपण पुढं आम्ही सगळ्या बहिणी मिळून काय धावपळ करतो की नाही, कारण घरात एवढे सगळे मोठे आहेत ना मावशी काकू ते आम्हाला सहसा काय करूच देत नाही, कारण माहेरवाशी नसल्यामुळं आणि सगळे त्यांनीच करत असतात। आणि गावातले बरेच लेडीज आलते आणि भरपूर बायका येत होते आणि सकाळच्या वेळेला आहे ना सगळेजण म्हणजे आपापलं घरचं काही काम वगैरे आवरून आहे ना अशी लोक येतच होते आणि प्रत्येकजण जे कोणी लेडीज येत होते ना सगळेजण इरकल साड्या नेसलेले, खूप छान वाटत होतं, एकदम मस्त। आणि जे गावातले लेडीज येत होते ना प्रत्येकजण ओटी घेऊन येत होते, गहू किंवा तांदूळ असं। आणि काकूनी काय केलं तर दरवाजाजवळच 2 बुट्ट्या ठेवलेलं, म्हणजे जे काही गावातल्या लेडीज येतात ते आपण होऊनच म्हणजे त्या बुट्टीत ओटी ओतत होते आणि कारण तिथंच ठेवल्यामुळे ना म्हणजे प्रत्येकांना हे कुठं आहे ते कुठे विचारायचं काही नाही, असं सगळ्या गोष्टी अरेंज करून ठेवलेल्या काकूंनी, म्हणजे अमुक अमुक गोष्टी इथं अमुक अमुक गोष्टी तिथं आणि प्रत्येकांना सांगितलेले तू हे कर तू ते कर, म्हणजे हे विचारायचंच गरज नाही की आता काय करायचं नंतर काय करायचं असं। म्हणजे शेवाय करायला कोण बसणार, जातं फिरवायला कोण बसणार, शेवाय धरायला कोण बसणार, असं सगळ्या गोष्टी काकूने ठरवून ठेवलेले। मला वाटते हे गोष्टी असं आधीच ठरवून ठेवलं ना त्या वेळेला गोंधळ होत नाही आणि खूपच छान आहे बघा, शेवाय किती छान करत होते। आम्ही असं लहान असताना करत होतो, पण आम्ही लहान होतो तेव्हा मम्मी तेन करत होते आणि आम्ही शेवाय खाली धरत होतो, पण आता असं कोणी करत नाही, कारण प्रत्येकांना प्रत्येक गोष्ट झटपट हवी असते। मला पण खूप अशा एवढं कामात एकदा असं वाटते एखादी गोष्ट करत बसायला नको वाटते, पटकन व्हावं असं वाटत असते। तर असंच काही असतं, आता जुनं ते सोनं असतं। तर हे सगळं गोष्ट बघायला मिळालं जातीपूजनामुळं। आणि जातं फिरवताना त्यामध्ये हळकुंड घातलं जातं आणि हळकुंड घातल्यानंतर जे पावडर निघतं तेच पावडर आम्ही जेव्हा हळद असतं तेव्हा नवरदेवाला लावलं जातं आणि नवरीकडं जेव्हा त्यांच्या घरी जातीपूजन असतं तेव्हा त्यांनी देखील हळद दळतात, हळद दळल्यानंतर तेच हळदीच्या दिवशी लावतात आणि हे जे शेवाया असतात हे देखील शिजवून खायला देतात, म्हणजे कोणतीही गोष्ट वेस्ट जात नाही, प्रत्येक गोष्ट महत्त्वाचीच असते, काहीतरी रिझन असतं ते करण्यामागं। तर सगळ्या गोष्टी खूप छान होते आणि इतकं मस्त वाटत होतं ना, काही असं ऐकत होतो ते आता बघायला लागलोय असं वाटत होतं। आणि तिथं खूप छान असं जे गाणी असतात ना जातं फिरवताना वगैरे आणि शेवाय करताना वगैरे ते गाणी पण खूप छान म्हटले, त्यातलं मी काही शूट केले, तर हे ऐका। मंगलम जगदंब मंगलम, अंब मंगलम जगदंब मंगलम, शंभराणी मंगलम।
सुर करून ठेवायला मंगलम गंगा कमनळे गजावैरी सुमनळे गंगा कमनळे गजावैरी सुमनळे तुंगनीय राम बसवलिंग मंगलम तुंगनीय राम बसवलिंग मंगलम अंब मंगलम जगदंब मंगलम अंब मंगलम जगदंब मंगलम शंभराणी सुमनवेणी सुमते मंगलम शंभराणी सुमनवेणी सुमते मंगलम सुमते मंगलम सुमते मंगलम। मग त्याच्यानंतर आम्ही बहिणी आणि बाकीचे सगळे पाहुणे मिळून गारवा आणलेलं ते देखील आम्ही पूजा करून घेतलं। हे माझ्या दोन्ही बहिणी आहेत, त्यांनी पूजा करून घेत होत्या, म्हणजे जे गारवा आणलेलं ते। आणि गारवा जेव्हा आम्ही पूजा करत होतो तेव्हा सगळे गावातले जे लेडीज आहेत ते बघत होते की ह्या नेमक्या बहिणी काय काय आणलेत भावाच्या लग्नाच्या गारव्यासाठी। बघा तुम्ही, प्रत्येक लेडीज असं टक लावून बघत होते हे नेमकं काय काय आणलेत वगैरे। चला असं आता असते, म्हणजे गावातल्या लोकांच्या चौकशा बघत होते त्यांनी काय काय आणलं वगैरे। त्याच्यानंतर चहा चिवडा असं आलेल्यांना वगैरे दिलं। त्याच्यानंतर जे आम्ही गारवा आणलेलं की बाकीच्या जे पाहुण्यांनी गारवा आणलेलं ते सगळं आम्ही जे बाजरीच्या भाकरी होते त्याच्यावरती सगळं असं लावून दिलं। भाकरी पूर्ण भरली होती, एवढं काही गारवा आलतं। त्याच्यानंतर सगळे जे गारवा आहे ना ते आलेल्या सगळ्या लेडीजना वाटलं। त्यानंतर सगळ्या लेडीजना आम्ही जे गारवा आलतं ते दिलं। त्याच्यानंतर सगळे लेडीज एक एक करून निघाले आणि प्रत्येकांना आम्ही असं कोणालाही सोडलं नव्हतं, प्रत्येकांना जे काही गारवा आलतं ते सगळं वाटलं। आणि त्याच्यानंतर मी परत यायला निघाले, कारण अजून लग्नाला बराच वेळ होता, एवढा वेळ थांबायला नको म्हणून मी परत रिटर्न गावी आले। तर अशा पद्धतीनं सगळं जातीपूजन आवरलं। तर आता ह्याच्यानंतर लग्नाचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला, ओके, धन्यवाद, बाय।